मराठवाडा सतर्क न्यूज, सतर्क रहा, अपडेट रहा। जालन्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळला। राजाभाऊ देशमुखांच्या हकालपट्टीची नंदा पवार यांची मागणी। जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळून आला असून महिला काँग्रेसच्या पदाधिकारी नंदा पवार यांनी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे। काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या सांगण्यावरून व यांनी माझी राजाभाऊ देशमुखने जी तक्रार केली होती की बिनबुडाची, मी एक दलित महिला असल्यामुळे यांनी जाणीवपूर्वक माझी हरासमेंट करण्यासाठी यांनी माझं निलंबनाचं पत्र काढलं आणि यांना माझं निलंबनाचं पत्र काढण्याचा काही एक अधिकार नाहीये। त्यांनी माहितीस्तर माझ्या महिला प्रदेश अध्यक्ष माननीय संध्याताई सव्वा लाखे यांना कळवायचं होतं, मला पण एक नोटीस या पत्र द्यायचं होतं, माझी बाजू समजून घ्यायची होती, तेव्हा त्यांनी माझं निलंबन काढायचं होतं, पण त्यांनी ते माझं निलंबन काढू शकत नाही। मला होऊन गेलेल्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने उमेदवारी दिली, मला तिकीट दिलं आणि खरं तर माननीय खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्यामुळं मला प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जाती ह्या वर्गातून उभा राहण्याची संधी मिळाली। खरं तर डॉक्टर कल्याण काळे साहेबांचे मी आभार मानते, त्यांनी मला तिकीट दिलं आणि माझी उमेदवारी अर्ज दाखल करता वेळेस महाराष्ट्र प्रदेशचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राज साहेब होते माझ्यासोबत, त्यांनी माझी बाजू मांडून धरली। तिकीट देण्यात त्यांचा पण खूप मोठा हात आहे। गोरे साहेब होते, सूरज एलगटवार होते, गणेश सांगड होते आणि मला एबी फॉर्म लागल्यानंतर सुद्धा राजाभाऊ देशमुख, अतिक खान आणि पक्षाचे आणखी काही कार्यकर्ते एबी फॉर्म लागल्यानंतर तुम्ही पक्षातून विड्रॉल करू शकत नाही, पक्षाशी तुम्ही गद्दारी करू शकत नाही। त्यांनी मला एबी फॉर्म लागल्यानंतर सुद्धा रातोरात जाऊन मुंबईला टिळक भवनला गणेश पाटलाकडून एक खोटं की माझी उमेदवारी रद्द झाली पाहिजे म्हणून आयुक्तांना देण्यासाठी, पण माझी उमेदवारी रद्द झाली नाही। मी त्या जागेवरून लढले, परंतु माझी हरासमेंट त्यांनी माझ्या जागेवर शिंदे गटाच्या एका व्यक्तीला उभा करून तिला पाठिंबा देऊन तिचा प्रचार प्रसार, तिच्यासाठी सभा घेतल्या